आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या अनुषंगानं साधुग्रामसाठी आवश्यक जमीन अधिग्रहण प्रक्रियेतील अडचणी आणि शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी महापौर हिमगौरी आहेर आडके यांच्या अध्यक्षतेखाली महापौर दालनात बैठक घेण्यात आली। प्रशासनाकडून शेतकऱ्यांची यादी महापौरांना दिल्यानंतर शेतकऱ्यांचं मत जाणून घेण्यासाठी महापौरांनी शासन स्तरावर ही बैठक घेतली। 377 एकर जमीनपैकी 94 एकर जमीन अधिग्रहित करण्यात आली असून 283 एकर अधिग्रहण बाकी आहे। यापैकी 192 एकर अतिरिक्त जमीन अधिग्रहणाचा प्रस्ताव कुंभमेळा प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला असून त्यांनी तो राज्य सरकारकडे पाठवलाय। तसेच संबंधित अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्य शासनाकडे सादर करण्यात आलेले आहेत। बैठकीदरम्यान शेतकऱ्यांनी सेल इंडेक्सच्या अनुपातात दर निश्चिती करण्याची मागणी ठामपणे मांडली। या संदर्भात प्रशासनाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढील कार्यवाही करण्याचे संकेत दिले। याशिवाय उर्वरित 700 एकर जमीन लीजवर घेण्याचा पर्यायही महापौरांनी शेतकऱ्यांसमोर मांडला। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि कुंभमेळा मंत्री गिरीशजी महाजन यांच्याशी सविस्तर चर्चा करून पुढील विषय शिखर समितीच्या पटलावर ठेवण्याचं आश्वासन महापौरांनी दिलं। महापौरांनी मागील काळातील प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींचा सविस्तर आढावा घेतला। एसटी प्लांट, इनर रिंग रोड, नांदूर नाशिक शिवरस्ता, जत्रा रोड आदी कामांमधील अनेक शेतकऱ्यांचे देयक प्रलंबित असल्याचे निर्देशनास आले। केस क्रमांक 3203 अंतर्गत 12.50 कोटी रुपये न्यायालयाकडे वितरित करण्यासाठी पाठविण्यात आले असून त्या निधीवरील स्थगिती म्हणजेच स्टे येत्या महिनाभरात उठवून संबंधित शेतकऱ्यांना रक्कम वितरित केली जाईल असं आश्वासन महापौरांनी दिलं। यावेळी उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, भाजप गटनेते ॲडव्होकेट श्याम बडोदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते सीमा ठाकरे, नगरसेवक सुरेश पाटील, अजय बोरस्ते, गुरमीत बग्गा, गौरव गोवर्धने, प्रियंका माने, रिद्दीस निमसे, नामदेव शिंदे, जुई शिंदे, इंदुबाई खेताडे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जयवंत जेजूरकर, समाधान जेजूरकर तसेच पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। एकतर आमच्याकडे रिझर्वेशन हे 2005 ला दिलेले आहे। रिझर्वेशनची मुदत मला समजतं तेवढी 10 वर्षाचीच आहे। 5 वेळा त्रास देण्यात आला। ठीक आहे, मोठी हिस्ट्री आहे तुम्हाला। तुम्ही आम्हाला बोलवलंय म्हणून आम्ही आलोय, कारण आम्ही मागच्या 2 महिन्यापासून इकडे प्रचंड येऊन थकलेलो आणि आमचे यापूर्वी जे भूसंपादन झालेले त्याचे पैसे दिलेले नाही। तुम्हाला माहिती आहे की याच आमच्या दालनामध्ये अनेक आंदोलनं पण झाले पूर्ण शेतकऱ्यांसाठी आणि मला असं वाटतं की आता जेव्हा आम्ही सगळे इथे आहोत, आम्ही देखील शेतकरी आहोत, त्यामुळे वाढवणार आहोत। त्याच्यामध्ये मच्छिंद्र सानप भाऊंकडे मिरची हॉटेलचा जो रस्ता गेला आहे, पवार म्हणून आहे, ते सगळेजण आले होते, त्यांचं देखील निवेदन आम्हाला प्राप्त झालंय। म्हणून मग ही बैठक बोलवण्याचं कारण असं, कारण इथे सर्वपक्षीय रिप्रेझेंटेशन आहे। ज्या काही अपेक्षा तुम्हाला आहेत, आता आम्ही आल्यानंतर जे काही मागे घडलं त्याच्याबद्दल न बोललेलं बरं आहे। आता आपल्याला जे जो सोहळा, जो पर्व आपल्याला नाशिकमध्ये करायचा आहे कुंभमेळ्याचा, तुम्ही सातत्याने ते पुण्याचं काम केलेलं आहे, ते पुण्य तुमच्या पदरी अनेक वर्षांपासून पडलेलं आहे। पण आत्ता ज्याचा मोबदला घेण्याची वेळ आहे, सरकार खूप पॉझिटिव्ह आहे आणि ते मोबदला जो काही आहे तुमच्या मनात शंका नको, तो इतर ठिकाणी तरी TDR स्वरूपात देत आहे। पण ह्यावेळेस साधुग्रामची जागा अधिग्रहण करण्यासाठी स्वतः राज्य शासन जे आहे ते मोबदला देणार आहे, असं एक टेंटेटिव्ह पॉझिटिव्ह शिखर समितीत बैठक झालेली आहे। पण त्या दृष्टीने नाशिककरांची जमीन आहे, आपल्या शेतकऱ्यांची जमीन आहे, तुमची प्रतिनिधी म्हणून माझी एक जबाबदारी आहे की तिथे शासनाकडे तुमची भूमिका मांडताना मला क्लॅरिटी हवी आहे की सगळ्यांना तुम्हाला काय अपेक्षित आहे। आणि आतापर्यंत जसं तुम्ही म्हणालात की मागचे दिलेले नाहीये, तर आत्ताचे कधी द्याल आणि पुढचं जे 700 एकर उरणार आहे, हे 300 केल्यानंतर किंवा 1000 एकरचा टप्पा आहे, तर याच्या 2 मुद्दे मी क्लिअर करू इच्छिते की ही जी 190 एकर जी अजून बाकी आहे
त्याचा जो मोबदला आहे ते शासन आपल्याकडे देणार आहे आणि त्यांना ते एकत्रितपणे परमनंटली घ्यायचं आहे, असं बेसिक पॉझिटिव्ह मुद्दा त्याच्यातला आहे. दुसरा मुद्दा असा आहे की जी 700 एकर किंवा 1000 एकर करण्यासाठीच उरलेली जमीन जी हवी आहे ती लिझिंग मॉडेलमध्ये आहे आणि ती महानगरपालिकेतर्फे आपल्या कुंभमेळ्यासाठी घेतली जाईल. ती परमनंटली घेणार नाही, म्हणजे जो आता काही मुद्दा होता. परत तुमच्याकडचे जे काही भाड्याने दिलेले आहेत काहींना, ते सुद्धा माझ्याकडे येऊन गेले. त्यांचं एक शिष्टमंडळ आलं होतं, ज्यांचे ग्रॅनाईटचे व्यवसाय वगैरे आहेत, जे 11 वर्ष कंटिन्युअसली ते वापरतात. त्यांचं पण शिष्टमंडळ आलं होतं आणि त्यांचं असं म्हणणं होतं की ह्यावेळेस तुम्ही परमनंटली करणार आहे तर आमचं काय आहे. तर ह्या पण सगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये. तर आपल्याला एक एक मुद्द्याला इथे हात घालायचा आहे. तर कशा पद्धतीने हे पुढे जावं अशी तुमची इच्छा आहे, कारण तुमच्याशी डायलॉग सणापेक्षा मला असं वाटतं की येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी तुम्ही बघताय की शहरभर जोराने जोमाने तयारी चालू आहे. राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, हे नाशिककडे अगदी मायक्रो प्लॅनिंगच्या दृष्टीने पाहत आहे आणि नाशिक शहरात पूर्ण कुंभमेळ्याची कामं सुरू असताना त्याची जोरात तयारी आहे. आता जवळजवळ वर्षभर एवढाच कालावधी आपल्याकडे राहिला आहे आणि त्यामध्ये सगळ्या व्यवस्था या उभं करण्याचं मोठं आवाहन आपल्या नाशिक महानगरपालिकेसमोर आहे, कुंभ प्राधिकरणासमोर आहे. आमच्या सन्माननीय कुंभमंत्री गिरीशभाऊ महाजन असतील, आपले सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली हा कुंभ राहतोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीने याचं काम प्रगतीपथावर आहे. हे होत असताना साधुग्रामची जागा जी अधिग्रहित करायची आहे, त्या शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळणं ही खरं काळाची गरज आहे. गेल्या कुंभपासूनच जी जागा अधिग्रहित केली होती तो मोबदला देखील त्यांचा बाकी आहे आणि म्हणून एक शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण तयार झालं होतं की आता पुढे काय होणार आहे. आणि खरं तर नाशिककर म्हणून आमची ही प्रामुख्याने जबाबदारी आहे की आमचे जे शेतकरी आहे ज्यांना आतापर्यंत मोबदला नाही मिळालेला, तर त्यांना त्यांच्या जागेचा भाव जो असेल किंवा मोबदला असेल तो योग्य पद्धतीने कसा मिळावा याकरता शासनाकडे चांगला पाठपुरावा करावा लागेल. तर त्यासाठी खरं तर संवाद आणि चर्चेसाठी या सगळ्या शेतकऱ्यांना आज महापौर दालनात बोलवलं होतं. माझ्या समवेत आमचे स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन मच्छिंद्रभाऊ सानप, उपमहापौर विलासजी शिंदे, सगळे गटनेते आणि 2 प्रभाग आणि 3 प्रभाग ह्या दोन्ही प्रभागातले 4ही नगरसेवक म्हणजे असे 8 नगरसेवक हे उपस्थित होते. साधुग्रामच्या जागेमध्ये ज्यांची जमीन आहे, ज्यांची शेती आहे, असे सर्वच प्रतिनिधी, सर्वच शेतकरी इथे आले होते. काही जवळजवळ आता तुम्ही पाहताय प्रशासनाने ही जवळजवळ 186 ते अशी 177 आणि पुढे अशी 186 लोकांची ही यादी आम्हाला दिली होती आणि त्यानुसार आम्ही सगळ्यांशी संपर्क साधून त्यांना काय अपेक्षित आहे हे जाणून घेतलं. सर्वच शेतकऱ्यांचं एक म्हणणं आहे की आमची जी आत्ता अधिग्रहित करणारी तुम्ही जागा आहे त्यात आम्हाला मोबदला मिळावा, कोणत्याही स्वरूपाचा TDR आम्हाला नको आहे. मागे जी संपादित केलेली जागा आहे त्याचा योग्य तो मोबदला जो थांबवला गेला असेल किंवा काही तांत्रिक कारणामुळे नसेल मिळालेला तोही मिळावा, कारण काही जागा आपण रस्त्यांमध्ये वापरल्या आहेत, काही साधुग्रामसाठी वापरल्या. त्यामुळे मग त्यांचं असं म्हणणं आहे की आधी जे जागा दिल्या आहेत त्याच्या मोबदल्याचं काय आणि आत्ता जो मोबदला मिळणार आहे तो आम्हाला जे रेडी रेकनर किंवा जे आता मार्केटचे भाव असेल त्यानुसार जर मिळाला तर त्या पद्धतीने आम्हाला ते चांगलं होईल. कारण जवळजवळ ती जी भूसंपादन केलेली आहे ती जागा जी आहे ती अजून पर्यंत त्यांना तिथे गेल्या काही काळात कोणतेही प्रकारची डेव्हलपमेंट करता येत नाही, ना स्वतःची घरं देखील त्यांना रिनोव्हेशन करायची परमिशन मिळत नाही. त्यामुळे हा जो काळ जातोय तो शेतकऱ्यांनी खरंच काही शेतकऱ्यांनी परिवाराला देखील हाल अपेष्टा सहन करून ती जागा तशीच इंटॅक्ट ठेवलेली आहे. काही शेतकऱ्यांच्या घरी लग्न देखील होते
त्यात देखील त्यांना खूप अडचणी निर्माण झाल्या असं काही ज्यांचं मत होतं. त्याच्यात जवळजवळ 2 ते 3 विभाग आहेत, 2 ते 3 गट आहेत शेतकऱ्यांचे, ज्याच्यामध्ये मोठी जागा त्या शेतकऱ्यांची गेली आहे. एक गट आधीच येऊन आम्हाला भेटून गेला होता आणि आता इथे दोन गट उर्वरित जे राहिले होते ते इथे आम्ही चर्चेसाठी बोलवले आणि एक साधक बाधक चर्चा होऊन त्यांच्या काय अपेक्षा आहे हे त्यांची प्रतिनिधी म्हणून मला शासनाकडे मांडावं लागतील, त्या दृष्टीने आम्ही सगळ्यांनी ही चर्चा आज केलेली आहे. समिती ही सन्माननीय मुख्यमंत्र्यांची समिती आहे, ज्यामध्ये सगळेच सन्माननीय खाती जी कुंभमेळ्यात काम करणार आहेत, त्याचबरोबर त्यांचे अधिकारी, सन्माननीय आमदार आणि स्थानिक जे काही अधिकारी असतील इन्चार्ज आणि महापौर आणि संत समिती ही देखील त्याचा एक भाग आहे. हे प्रामुख्याने कुंभमेळ्याकरता सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी स्थापित केली आहे आणि त्यामध्ये जेव्हा भूमिका मांडायची वेळ येते त्यावेळेस आपल्या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी मी आज सगळ्यांसाठी ही चर्चा ठेवली होती. कुंभमेळा आयुक्त आणि पुढे जेव्हा निर्णय येतील शासनाकडनं त्यामध्ये त्यांचे निर्देश कसे असतील. खरं इम्प्लिमेंटेशन अथॉरिटी ही महानगरपालिका आहे, त्यात जोपर्यंत शासनाकडनं क्लॅरिटी येत नाही तोपर्यंत नेमकी बैठक ही नाशिक महानगरपालिका आयुक्त प्रशासन की कुंभमेळा प्राधिकरण आणि अध्यक्ष यांच्यात होणार आहे हे सांगणं आत्ता चुकीचं राहील. जेव्हा शासनाकडनं तसे निर्देश येतील त्यावेळेस ती बैठक घेण्यात येईल.